लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र। नाशिक शहरात घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर अखेर नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठा घाव घातला आहे। पोलिसांनी 3 सराईत आरोपींना बेड्या ठोकत तब्बल 3 घरफोडी आणि एका दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील घरफोडीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट 2 ला विशेष सूचना दिल्या होत्या। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना गुप्त माहिती मिळाली की 3 संशयित इसम पेठ रोडवरील मेघराज बेकरी परिसरात चोरीच्या होंडा शाईन मोटरसायकलसह फिरत आहे। माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तातडीने पथक रवाना केले। पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानकडे आणि संतोष सुपेकर यांनी सापळा रचून तिघांनाही रंगेहात ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी नाशिक शहरात घरफोड्या आणि दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून चोरीची होंडा शाईन मोटरसायकल, घरफोडीची साधने, रोख रक्कम असा एकूण 1,16,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एक दुचाकी चोरी तसेच पंचवटी, उपनगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक घरफोडी असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।